दारव्हा येथे 13 वर्षीय नातवाचा रेल्वेच्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेचा तीव्र मानसिक धक्का बसल्याने दिग्रस येथील त्याच्या आजोबांनी देखील जगाचा निरोप घेतला। एका दिवसात घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। दारव्हा रेल्वे स्टेशन परिसरात वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे उड्डाण पुलाखाली खड्डा खोदण्यात आला होता। मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले होते। 4 शाळकरी मुलांना या खड्ड्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही, परंतु हा मोह जीवघेणा ठरला। चौघांचाही बुडून करुण अंत झालाय। यामध्ये 13 वर्षीय रेहान असलम खान याचाही समावेश होता। ही धक्कादायक माहिती मिळताच दिग्रस येथील त्यांचे आजोबा मुनीर खान शमशेर खान उर्फ मुन्नाभाई पेपरवाले तसेच नातेवाईक दारव्हा येथे दाखल झालेत। परंतु एकुलत्या नातवाच्या मृत्यूचा धक्का आजोबांना सहन झाला नाही। घरची कामे आटोपल्यानंतर रात्री 11 वाजताच्या सुमारास बोलता बोलता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांनीही देह त्यागला। गुरुवारी दुपारी दारव्हा येथे नातवाची अंत्ययात्रा पार पडली, तर सायंकाळी दिग्रस येथे आजोबांना शोकाकुल वातावरणात सुपूर्द एक खाक करण्यात आले। मुनीर खान यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। वृत्तपत्र वितरक म्हणून कार्यरत राहून त्यांनी कुटुंबियांचा उदरनिर्वाह केला। त्यांचा बोलका आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते परिसरात लोकप्रिय होते। एका दिवसात घडलेल्या आजोबा व नातवाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। पत्रकार बांधव, सर्वधर्मीय नागरिक, सर्वपक्षीय लोक या दुःखद प्रसंगी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झालेत। एका नातवाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे आजोबांनीही जगाचा निरोप घेतला। यवतमाळ जिल्ह्यातील ही हृदयद्रावक घटना प्रत्येकाची डोळे पाणवणारी आहे।